जगातील सगळ्या बायांचे नवरे लाखो लाखो रुपये कमवत आहे आणि एक माझा नवरा आहे जे फक्त महिन्याचे 20,000 रुपये. आता ह्या पैशात मी घरातील खर्च भागवू की माझ्या गरजा पूर्ण करू? अगं, मी जेवढे काही कमवतो ते सर्व तुझ्याच तर हातात आणून देतो. आता मला सांग, तुझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी का मी स्वतःला विकून टाकू? हो, विकून टाका. कमीत कमी घरातील खर्च तर भागेल. अहो, झोपले का हो? मला माफ करून द्या हो. का ग, काय झालं? का बरं रडत आहे तू? मी सकाळी तुम्हाला किती काही बोलले, पण माझा विश्वास करावं, मी मनापासून नव्हते बोलले एवढं सगळं. अहो, मला फक्त एवढंच वाटते की आपणही दुसऱ्या लोकांप्रमाणे आपलं जीवन जगावं, त्यांच्याप्रमाणे शॉपिंग करावं, मोठमोठ्या मॉलमध्ये मूवी बघावं, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं. हो ग, मला माहित आहे. अहो, खरंच मला माफ करून द्या हो. तुमचं मन करत असेल ना तर एकदम कानपट्टीतही देऊन द्या, पण मला माफ करून द्या. अगं, पागल आहे का तू? कशाला एवढं रडत आहे? मी एवढीशा गोष्टी एवढं मोठं करत आहे. अगं, मी ती गोष्ट जराही मनावर घेतली नाही. एक लक्षात ठेव, तुला जर या जगाकडे बघून जीवन जगायचं असेल तर तू कधीच सुखी राहू शकत. तुला माहित आहे ना, ते जे हिरवगार डोंगर दुरून दिसतो ना, तिथे गेल्यावर कळतं की त्या डोंगरावर नुसते काटेरी झाडे आणि दगडधोंडे असतात. त्या डोंगरासारखं यांचं जीवन आहे. यांच्याकडे पैसा तर भरपूर आहे, परंतु प्रेमाने हे लोक पूर्णतः भिकारी आहेत. हे बघ, आज जरी मी पैशाने तुला कमी पडत असेल, परंतु एक दिवस आपलाही येईल, त्यावेळेस तुझ्या पूर्ण गरजा मी पूर्ण करेन. फक्त तू मला साथ दे, साथ दे, साथ दे.